हॅलो, नमस्कार ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर आज दिनांक 29 एप्रिल आहे. तर आज माझ्या मिस्टरांचा मृत्यूदिवस आहे. तर आज मी तो मृत्यूदिवस घरी आज मेणबत्ती अगरबत्ती वगैरे लावून पुष्प वगैरे वाहून आज घरी करत आहे. पण 1 तारखेला मी चंद्रपूर जिल्हा इथे एक सुमठाणा गाव आहे, तर त्या गावाला मी एक विहार आहे, त्या विहारामध्ये बुद्ध पौर्णिमेला श्रामणेर शिबिर वगैरे असते. तर त्या दिवशी मी तिथे भोजनदान वगैरे करणार आहे मिस्टरांच्या नावाने, आणि तिथेच मी हा कार्यक्रम वगैरे करणार आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर हे बघा, आज मी अशी घरीच पूजा करून घेतली आहे, पण समोरचा पूर्ण कार्यक्रम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं भोजनदान आहे, भंतेजींना दान आहे, आणि विहारात हे बघा मी इथे मेणबत्ती अगरबत्ती वगैरे लावून घरी अशी पुष्प वगैरे सजवून असे घरी पूजा करून घेतलेली आहे. आणि हा माझा मिस्टरांचा फोटो आहे. त्यांना पण असे पुष्प वगैरे सजवून अशी मेणबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे. बघा. तर ताईंनो, 2021मध्ये कोविड आला होता. तेव्हा माझे मिस्टर पण माझ्या मिस्टरांना पण कोविड झाला होता आणि मला पण कोविड झाला होता. तर आम्ही दोघंही मृत्यूशी झुंजत होतो. त्यावेळेस त्यांचं ऑक्सिजन लेवल पण कमी झालं होतं मिस्टरांचं, आणि ते मरण पावले कोविडमध्ये. आणि मी मृत्यूच्या जवळ जाऊन पण वापस आलेली, आणि आता मी आहे जिवंत. तर त्यावेळेस भरपूर लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले, आणि खूप त्यांना म्हणजे दुःखाचा सामना करावा लागला. तसंच काही आमच्या पण घरी झालेलं. आणि माझा मुलगा हा भुवनेश्वरला शिकत होता, कॉलेजमध्ये होता. तर तो काही आमच्या सोबत नव्हता. त्यामुळे आम्ही दोघंही कोविड पॉझिटिव्ह होतो, आणि त्यांचा स्कोअर हा जास्त झाला, आणि त्यांना ऑक्सिजन लेवल कमी झालं, आणि ते मृत्यू पावले. तर मग नंतर एक करता धरता माणूस जर घरचा गेला, तर ते सगळं मग आपल्यावरच ती जबाबदारी येते. समोर आपलं घरची जबाबदारी पूर्ण आपल्यावरच येत असते. आणि आता सुमेधाने मी हे घरची जबाबदारी पूर्ण पार पाडत आहे. तर दरवर्षी आम्ही त्यांचा दिवस असा विहारामध्ये भोजनदान पुण्यकर्म करून आणि काही भंतेजींना वगैरे दान करून आम्ही हे साजरा म्हणजे करत असतो त्यांचा दिवस. तर यावर्षी पण आता आम्ही ठरवलं की विहारामध्ये श्रामणेर भिक्खू संघ असतो, तर त्यांना भोजनदान करावं आणि काही अर्थदान वगैरे करावं, असं म्हणून आम्ही. आता घरचा जर व्यक्तीच नसेल करता सारता, तर आपल्यावर पूर्ण घरची जबाबदारी येत असते. तर ती जबाबदारी पार पाडण्यासाठी खूप साहस, हिंमत, धैर्य असं लागत असते. तर आता आम्ही दोघं पण सुमेधाने मी ती जबाबदारी पार पाडत आहे. आणि आता सुमेधचं पण लग्न वगैरे करायचं आहे, ती पण जबाबदारी माझ्यावर आहे. तर अशा काही पण गोष्टी असतात जीवनामध्ये की सुखदुःख येत असतात, आणि त्या सुखदुःखाला आपण कवटाळून न बसता किंवा त्याचं दुःख न मानत बसता समोरचे जे कार्य आपण व्यवस्थितपणे करत राहू, तरच आपलं घर आपण सांभाळून ठेवू आणि न विस्कटता ते असं समेटून ठेवू शकतो. तर आता आम्हा दोघांना हिंमत, साहस, धैर्य हे ठेवावंच लागते, आणि समोरचं जे काही आपली जबाबदारी आहे ती पार पाडावीच लागते. तर अशा प्रकारे आम्ही आता आपलं जीवन जगतो आहे सुमेधाने. तर जे काही मी आता समोरचं कार्यक्रम आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आता समोर भेटूया.
पुन्हा समोरच्या म्हणजे आता 2-3 दिवस तरी हा व्हिडिओ मी शूट करणार आहे. तर 2-3 दिवसाचा व्हिडिओ हा येणार आहे तुमच्यापर्यंत. तर चला भेटू नंतर. तर ताईंनो, मी आली आता फुल मार्केटमध्ये आणि फुलं घ्यायला चाललेली आहे. तर हे नागपूरचं फुल मार्केट आहे. तर इथे खूप छान छान फुलं मिळतात, कलरचे आणि स्वस्त दरात मिळतात. त्याच्यामुळे आता मला चंद्रपूर इथे जायचं आहे, सोमठाण्याला. तर तिथे भगवान बुद्धाच्या मूर्तीला सजवायला हे पुष्प आणि सुमितच्या पप्पाच्या फोटोला हार वगैरे घ्यायचा होता, म्हणून मी ह्या मार्केटला आली आणि आता हे पुष्प वगैरे घेत आहे. तर छान छान ताजे पुष्प मिळतात इथे आणि रेट पण रिजनेबल आहे. आणि एवढे सारे पुष्प घेतलेले आहे मी. तर खूप सारे, जसे 15-20 किलो तरी पुष्प असणार तेवढे घेतले आहे. हॅलो, नमस्कार ताईंनो. आज आहे दुसरा दिवस. तर आज आहे 30 तारीख. तर काल आम्ही रात्री गेलो होतो फुल मार्केटमध्ये, फुलांच्या मार्केटमध्ये. तर अशा प्रकारे विहारात यायला असे पुष्प वगैरे घेऊन आलो आम्ही. तर तिथे विहारामध्ये पुष्प सजवायला मूर्तीसमोर हे घेऊन आलेलं आहे आम्ही. उद्यापर्यंत तिथे राहणार आहे, म्हणून हे बॅगा वगैरे, आमचे कपडे वगैरे घेतलेले आहे. तर अशा प्रकारे हे गुलाबाचे पुष्प आहे, हे शेवंतीचे पुष्प आहे आणि हे झेंडूचे पुष्प आहे. तर अशा प्रकारे आम्ही पुष्प वगैरे घेतले. का हो, तर मी भांडे काढून ठेवले होते. हो काय छान ठेव. तर आता हा सुमेध आमचं सामान वगैरे ठेवत आहे कारमध्ये. हे घे. तर इकडे असं सामान वगैरे ठेवून घेतलेलं आहे आमचं. आणि आता आम्ही निघत आहे सोमठाण्याला जायला. तर ताईंना, आता आम्ही निघालो सोमठाण्याला जायला कारने. तर आता तिथे आम्हाला पोहोचायला 3 तास लागते सोमठाण्याला जायला. तर आता तिथे गेल्यावर आपण भेटू. तर आता आम्ही आलो जामजवळ. जाम हा गाव आहे, जामच्या जवळपास आलो आहे. आता इथून पुन्हा 2 तास लागते आम्हाला सोमठाण्याला जायला. जाम फेमस आहे. जाम फेमस कशासाठी? नाश्ता. हां, जाममध्ये छान नाश्ता मिळतो. एक कॅन्टीन आहे, कॅन्टीनमध्ये नाश्ता मिळतो. आणि हॉटेल अशोका. हां, हॉटेल आहे अशोका. तर तिथे नाश्ता पण छान मिळतो आणि जेवण पण मिळते तिथे. पण आम्हाला आता जाता जाता एक माझी मैत्रीण आहे, तिच्याकडे आमचं जेवण आहे आणि तिथे आता आम्ही जेवण करून मग समोर पुन्हा निघणार आहे सोमठाण्याला जायला. तर त्यांच्याकडे जेवण करणार आहे आम्ही. नाहीतर मग जर सकाळी आम्ही निघालो 6ला, तर मग आम्ही तिथे जामला नाश्ता केला असता आणि समोर निघालो असतो. पण मग विहारामध्ये आम्हाला जेवण पण होतं. ते जेवण जे श्रामणेर मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी स्वयंपाक करतात. तर मग आम्ही पण तिथे जेवण केलं असतं. पण आता माझ्या मैत्रिणीकडे जेवण आहे. तर ताईंनो, बघा, मी आली आहे आता कुशिनारा विहारामध्ये. तर बघा ताईंनो, विहारात आलेली आहे. तर ताईंनो, आम्ही सोमठाण्याला आलो आणि कुशिनारा बुद्ध विहारामध्ये आल्याच्या नंतर मग आम्ही मार्केटला गेलो आणि त्याच्यानंतर भाजी वगैरे घेऊन आलो.
कारण उद्या सकाळी आम्हाला 12च्या आत भंतेजींना भोजनदान करायचं आहे. त्याच्यासाठी भंतेजींसाठी भोजनाचं तयारी आधीच करून ठेवत आहे आम्ही, कारण उद्या सकाळी आम्हाला घाई होणार आहे. म्हणून भंतेजींना भोजन द्यायचं आहे. साठी स्पेशल असं स्वयंपाक करणार आहे आम्ही. आणि आम्ही 100 लोकांचं जे जेवण ठेवलं आहे ते कॅटरर्सवाल्याला दिलेलं आहे. हो ना, ते सकाळी झालं, सकाळी झालं ते. कोणाचा सगळ्यांचा हो का? मग त्याला आता घरी घेऊन जा मग तुझ्या. हो. हे तर मग दिसत नव्हतं मग अशी. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. तर ताईंना आम्ही जे काल पुष्प वगैरे घेतले होते ते पुष्प आता इथं सजवून सुरू आहे. कारण आता हे पुष्प आजच सजवून ठेवत आहे, कारण उद्या सकाळी पूजा वंदना वगैरे आहे इथे म्हणून. तर विहारामध्ये असे पुष्प सजवून घेत आहे.